नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर बघा, थोडा थोडा पाऊस पडतोय आणि इतकं छान वाटत होतं ना पावसामुळे. एकदम फ्रेश वाटत होतं. कारण उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे आपण एकदम कंटाळलेलो असतो आणि कधी एकदाचा पाऊस पडतोय असं होतं आपल्याला. आणि एकदा पाऊस पडला की तो पडतच राहावा असं वाटतं, कारण तो थांबला की पुन्हा आपल्याला गरम होतं. त्यामुळे भरपूर पाऊस पडावा आणि थंड वाटावं असंच वाटत असतं आपल्याला. तर फायनली पाऊस आपल्या इकडे सुरू झालेला आहे. आणि रोजचं डेली रुटीन फॉलो करताना हे एक महत्त्वाचं असतं की पहिले व्यवस्थित स्वयंपाक करणं घरात महत्त्वाचं असतं. कारण आपण गृहिणी आहोत म्हटल्यावर आपल्यावरच बाकीचे सर्वजण जेवणासाठी अवलंबून असतात. तर मी पहिले व्यवस्थित स्वयंपाक करते आणि मग बाकीची कामं आटोपते. तर मी आधीच माऊचं जेवण ताट जे आहे ते रेडी केलेलं आहे माऊला देण्यासाठी. आणि मग त्यानंतर मीही जेवणार आहे आणि त्यानंतर थोडासा आराम करणार आहे, कारण संध्याकाळी बरीच कामं आहेत आणि बाहेरही जायचं आहे. तर आता मी जाते आहे, बाहेर जाते. थोडंसं भाजीला पण काही आहे का बघून येते. आणि फ्रूट्स पण संपले आहेत घरामध्ये, तर मला फ्रूट्स पण आणायला जायचं आहे. प्लस उद्यासाठी पण भाजीला काहीच नाही आहे. तर म्हणून थोडीशी भाजी वगैरे जे काही संपलं आहे ते सगळं घेऊन येते. तर हे सामान आणलेलं आहे. जे काही संपलं होतं तेवढं, जेवढं लागणार आहे सध्यापुरतं तेवढंच आणलं आहे. कारण आता पावसाळा सुरू झाला आहे आणि डीमार्टला वगैरे जायला अजून हाल होतात पावसामध्ये सामान घ्यायचं म्हटल्यावर. त्यामुळे मी आता ठरवलं जेवढं लागेल तेवढं सामान घेऊन येईल. आणि आंब्याचा पण सीझन आता संपत आला आहे, तर म्हणून मी हे बघा आंबे आणलेत. केसर आंबा मिळाला आहे आता सध्या. तर भेंडीची भाजी आता करायची आहे. हे सगळं सामान मी आता सध्या व्यवस्थित भरते आणि मग मी भेंडीची भाजी बनवणार आहे. तर आता मी भेंडीची भाजी धुवून घेतलेली आहे. आता स्वच्छ पुसून घेते भेंडीची भाजी. भेंडी जी आहे ती आत्तापुरतीच करायची आहे मला, म्हणून मी थोडीशी आणली होती. तर आधी ही स्वच्छ पुसून घेते, मग कापेल. तर अशा प्रकारे पूर्ण भेंडी चिरून घ्यायची आहे उभी. भेंडी फ्राय करण्यासाठी शक्यतो उभीच भेंडी चिरतात. भेंडीमध्ये भरपूर प्रकारे आपण भेंडी करू शकतो. स्टफ भेंडी वगैरे पण येते, पण आमच्याकडे मिस्टरांना अशा प्रकारची भेंडी आवडते. आणि शक्यतो जेव्हा पातळ काही आमटी बनवली असेल आणि त्याच्यासोबत सुक्या भाजीचं जेव्हा काही ऑप्शन हवा असतो, तेव्हा मोस्ट ऑफ मी अशी उभी भेंडी, फ्राय भेंडी बनवते. छान लागते टेस्टला आणि पावसाळ्यात तर अजूनच छान लागते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि हो, कढी बनवल्यानंतर सुद्धा तुम्ही एक नुसती कढी आपल्याला बघा गिळत नाही, तर कढीसोबत काहीतरी असं काहीतरी ऑप्शन असावा असं वाटतं आपल्याला सुक्या भाजीचा. तेव्हाही तुम्ही अशी भेंडी फ्राय करू शकता, उभी भेंडी चिरून. तर आपली भेंडी चिरून झालेली आहे. आता आपण ही भेंडी फ्राय कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते थोडक्यात. हे बघा, आता ही भाजीसाठी आपण हा अख्खा लसूण आहे, हा मी घेतलेला आहे. आणि हा सालासकट घेतला आहे. ह्याची सालं काढायची नाही आहे. आणि आपण हा म्हणजे असं थोडासा ठेचायचा आहे. हा पण पूर्ण बारीक नाही झाला पाहिजे, थोडासा ठेचायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. आता मी हा लसूण टाकते आहे. थोडासाच ठेचायचा आहे, जास्त नाही. हे बघा, बस एवढाच. आणि सालासकट आपल्याला ठेचायचा आहे तो. तर एवढंच लागणार आहे आपल्याला. तर तेल तापलेलं आहे, त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकलेली आहे. जिरा आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर आपण जो लसूण ठेचलेला होता सालासकट तो टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे. थोडासा लालसर झाला पाहिजे. मग त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, जास्त नाही घालत आहे कारण जास्त स्पायसी नको आहे. धना जिरा पावडर हा पण थोडासाच टाकते. जेवढे मसाले टाकते मी ते अगदी थोडे थोडे टाकते, कारण जास्त स्पायसी असं नको आहे आम्हाला. क्रंची आणि खुसखुशीत असं बोलतात ना, भेंडी एकदम क्रंची भेंडी हवी आहे. आणि जास्त तिखट नको आहे, त्यामुळे जास्त मसाले नाही टाकत आहे.
त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट हिंग. तर हिंग आता मी शूट पण करते आणि त्यामुळे एका हातात कॅमेरा आहे आणि दुसऱ्या हाताने शूट करते, त्यामुळे थोडंसं सांभाळून घ्या. तर हिंग टाकलेला आहे. आता हे 2 मिनिटं थांबायचं आहे आपण. आणि मग त्यानंतर आपण जी भेंडी जी चिरलेली होती, उभी भेंडी, ती भेंडी आता याच्यामध्ये टाकायची आहे. भेंडी टाकल्यानंतर लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपण हलवायला मोकळे. मिठाचं भांडं इथे आहे. तर हे बघा, मीठ मी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. ते जे मसाल्याचं कोटिंग आहे ते पूर्ण व्यवस्थित आपल्या भेंडीला लागलं पाहिजे. अजूनही नाही लागलं. व्यवस्थित सर्व हलवल्यानंतर यावर आता आपण झाकण ठेवणार आहोत, कारण आपली भेंडी व्यवस्थित शिजली पाहिजे. मिनिटं ठेवून व्यवस्थित बसेल. तर 2 मिनिटं आपण फक्त वाट बघणार आहोत. तर 2 मिनिटं झालेली आहेत. आपण बघूया आपल्या भेंडीची काय परिस्थिती आहे. हो, पुन्हा थोडीशी आपण हलवून घ्यायची आणि अशी दाबून बघायची शिजली आहे का, म्हणजे कळतं आपल्याला. शिजली भेंडी आपली व्यवस्थित. त्याला ही फ्राय भेंडी टाकली तर रेडी आहे, पण आपल्याला फ्राय भेंडी नको आहे. आमच्या घरी मिस्टरांना क्रंची भेंडी आवडते, त्यामुळे मग मी ही बारीक गॅसवर अशीच थोड्या वेळ ठेवणार आहे. पण याच्यात आता आपण क्रंची तर झाली पाहिजे, पण त्याबरोबर एक वेगळी सुंदर अशी टेस्ट लागावी म्हणून आपण आता याच्यामध्ये चाट मसाला टाकणार आहोत. तर हा आहे चाट मसाला. चाट मसाला याच्यामध्ये टाकल्याने छान असं आंबट अशी टेस्ट येते. तर थोडासा चाट मसाला आपण इथे ह्या एंडिंगला आपण असं स्प्रिंकल करणार आहोत. याच्याने छान आंबटपणा येतो. क्रंची आणि थोडीशी आंबट लागली की जास्त टेस्टी लागते भाजी, आणि मिस्टरांना अशीच आवडते आणि मुलीला सुद्धा आवडते थोडीशी क्रंची आणि आंबट भाजी. तर आता मी याच्यावर झाकण ठेवणार नाही आहे. बारीक गॅसवर ही अशीच थोडा वेळ आपण राहू द्यायची आहे, कारण बारीक गॅसवर जर ती अशी ठेवली तरच ती क्रंची होईल. अजून 2 मिनिटांनी आपण फक्त उलटी पालटी करून घ्यायची. आपली भेंडीची भाजी रेडी आहे. तर फायनली आपली क्रंची भेंडी रेडी आहे. फ्राय भेंडी नव्हे, ही क्रंची भेंडी आहे. तर क्रंची भेंडी आपली आता रेडी आहे. तर तुम्ही सुद्धा जेव्हा एखादी पातळ भाजी केलेली असेल आणि त्यासोबत तुम्हाला काहीतरी सुक्या भाजीचा ऑप्शन हवा असेल जो फटाफट रेडी होतो, तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. मुगाची आमटी, प्लस आंबे. या मंडई जेवायला. तर रात्री शक्यतो आम्ही लवकर जेवण्याचा प्रयत्न करतो. मिस्टरांना यायला लेट होतं. मी आणि माऊ लवकर जेवून घेतो. आणि रात्रीचं जेवण हे माझं मी नेहमीपेक्षा कमी असतं. माझं म्हणजे दुपारपेक्षा रात्रीचं जेवण कमी असतं आणि शक्यतो ज्वारीची भाकरी खाण्याचा मी प्रयत्न करते रात्री. तर जेवण आटोपल्यानंतर माऊच्या स्कूलची तयारी आम्ही करत होतो आणि त्यासाठी जी बुक्स आणलेली होती त्याच्यावर नावं टाकण्याचं काम चालू होतं. माऊ स्वतः नावं टाकत होती बुक्सवर आणि नोटबुक्सवर सुद्धा, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला शाळा होती. शाळेचा पहिला दिवस होता. सगळ्या बुक्सवर नाव टाकून दे, आतमध्ये आणि फ्रंटला सुद्धा टाक. आत्ता आम्ही आलेलो आहोत वॉफल खाण्यासाठी. जेवण झालेलं होतं आमचं आणि बॅग वगैरे पण माऊची भरून झाली होती आणि दुसऱ्या दिवसापासून शाळा सुरू होणार होती, म्हणून ती बोलली मम्मा मला वॉफल खायला घेऊन जा. तर म्हटलं चला राऊंड पण मारून येऊया एक, आणि तिला जे वॉफल खायचं होतं त्यासाठी पण म्हटलं चला फिरून येऊया. मग आम्ही दोघी आता आमच्या इथे जे वॉफलचं शॉप आहे तिथे आलेलो आहोत आणि नेहमीप्रमाणे तिकडे खूपच रश होती. थोडा वेळ आम्हाला वाट बघावी लागली
आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही आमचं पार्सल घेऊन पुन्हा घरी आलो. तर हे आहे माऊचं वॉफल. तिला खूप आवडतं आणि बहुतेक वेळा विकेंड्सला वगैरे आम्ही जातोच तिथे वॉफल खाण्यासाठी आणि खूप टेस्टी असतं तिथलं वॉफल. तर तुम्ही बघू शकता माऊ किती खुश आहे. तिला असं जेव्हा तिच्या आवडीच्या वस्तू जेव्हा मी घेऊन देते तेव्हा ती खूप खुश होऊन जाते. सो गाईस, अच्छा असं खायचं आहे. असं पण खाऊ शकतो. कसं आहे? मस्त आहे. ब्राउनी पण दिसते तर खूप यमी, लुकिंग व्हेरी यमी गाईज. चला आता आम्ही वॉफल एन्जॉय करतो. मी नाही मी तर असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.